या दोन वस्तूंचा वापर करून जर खत तयार करून जर तुम्ही मिरचीच्या झाडाला दिले तर झाडाची वाढ ही चांगली होऊन झाड फुलाफळांनी अगदी भरगच्च झालेले तुम्हाला दिसून येईल। नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल SP किचन गार्डनिंगमध्ये। आज आपण या व्हिडिओमध्ये कुंडीमध्ये लावलेल्या या मिरचीच्या झाडाच्या चांगल्या वाढीसाठी भरपूर मिरच्या लागण्यासाठी घरातीलच दोन वस्तूंचा वापर करून खत तयार करून देणार आहोत। तर त्या कोणत्या वस्तू, त्याचा वापर कसा आणि किती प्रमाणामध्ये करायचा हे आपण पाहणार आहोतच। पण मिरचीच्या झाडाची काळजी कशी घ्यायची, त्यासाठी कोणती कामे करायची याची देखील माहिती पाहणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राइब करायला मात्र अजिबात विसरू नका। जेव्हा आपण हे मिरचीचे झाड कुंडीमध्ये लावतो तेव्हा सुरुवातीलाच माती ही चांगल्या प्रतीची भुसभुशीत तयार करावी। तर त्यासाठी माती तयार करताना ही 60% साधी माती, 40% शेणखत किंवा गांडूळ खत मिक्स करावे। त्याच्यामध्ये कीड लागू नयेमुळे हळद किंवा राखेचा वापर देखील तुम्ही करू शकता। तर अशा प्रकारे माती तयार करून जर तुम्ही त्याच्यामध्ये मिरचीचे झाड लावले तर झाड हे चांगले वाढते आणि मिरच्या देखील भरपूर आपल्याला मिळत राहतात। कुंडीमध्ये जेव्हा आपण हे मिरचीचे झाड लावतो तेव्हा एका झाडासाठी म्हणजे एक रोप लावण्यासाठी 10 ते 12 इंचाच्या एका कुंडीची निवड करावी। अशा कुंडीमध्ये जर तुम्ही ते रोप लावले तर झाड हे चांगले वाढते आणि आपल्याला मिरच्या ह्या भरपूर मिळत राहतात। मिरचीच्या या झाडाच्या वाढीसाठी व भरपूर मिरच्या लागण्यासाठी आज आपण ज्या दोन वस्तूंचा वापर करणार आहोत त्यातील ही जी पहिली वस्तू आहे ती म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये हे असणारे हे ताक आहे। ताक हे झाडांसाठी अतिशय फायदेशीर असे आहे, कारण ताकामध्ये जे कॅल्शियम, प्रोटीन यासारखे जे घटक असतात ते झाडांसाठी अतिशय उपयुक्त आहेत, कारण याच्या वापरामुळे झाडाची वाढ ही चांगली होतेच, पण झाडावरील ज्या फांद्या आहेत त्या सुदृढ मजबूत होण्यासाठी देखील याचा खूप चांगला फायदा होतो। झाडावरील ज्या फांद्या आहेत त्या जेवढ्या मजबूत असतात तेवढेच झाडावरती फुले आणि फळे देखील जास्ती लागण्यासाठी मदत होते। मात्र या ताकाचा वापर करताना मात्र हा ताक हे जास्त दिवसाचे आणि आंबट असावे तर झाडाला चांगला असा हा फायदा होईल। या ताकाचा खत म्हणून जेव्हा आपण वापर करतो तेव्हा डायरेक्ट झाडावरती तसाच न करता ते पाण्यामध्ये डायल्यूट करून, म्हणजे जर 1 ग्लास आपल्याकडे हे जे ताक असेल तर त्याच्यामध्ये अजून 2 ते 3 ग्लास पाणी मिक्स करून पाण्यामध्ये डायल्यूट करून नंतरच याचा वापर हा झाडाला करायचा आहे। मिरचीच्या झाडाला खते देण्याबरोबरच काही कामे देखील करावी लागतात। त्यामध्ये करायचे एक काम म्हणजे झाडाच्या या कुंडीतील माती आहे ती देखील 15 ते 20 दिवसातून एकदा अशा प्रकारे हलवून थोडी मोकळी करायची। त्यामुळे कुंडीतील माती ही भुसभुशीत राहते। मातीमध्ये ऑक्सिजन खेळता राहिल्यामुळे तो झाडांच्या मुळापर्यंत व्यवस्थित पोहोचला जातो। झाडांच्या मुळांची वाढ चांगली झाली तर साहजिकच आपले झाड देखील हे चांगले वाढते। मिरचीच्या झाडाला पाणी देताना देखील हे प्रमाणशीरच द्यावे। झाडाला पाणी अगदीच कमी किंवा जास्ती न देता हे कुंडीतील मातीमध्ये थोडा ओलावा राहील इतपत हे पाणी द्यावे। जेव्हा मिरचीच्या झाडाला फुले यायला सुरुवात होते तेव्हा मात्र पाण्याचे प्रमाण हे कमी करावे, कारण जास्ती पाण्यामुळे जी झाडावरती फुले लागतात ती गळायला लागतात। त्यामुळे जेव्हा कुंडीतील माती 1.5 ते 2 इंच कोरडी होईल तेव्हा झाडाला पाणी द्यावे। आपण कुंडीमध्ये जेव्हा ही मिरचीची रोपे लावतो तेव्हा त्या कुंड्या अशा ठिकाणी ठेवा ज्या ठिकाणी या झाडाला दिवसभर भरपूर असा सूर्यप्रकाश मिळेल, कारण मिरचीच्या झाडाच्या वाढीसाठी भरपूर फुले, मिरच्या लागण्यासाठी याला भरपूर सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते। त्यामुळे दिवसभरात कमीत कमी 5 ते 6 तास एवढे तरी ऊन या झाडाला मिळायला हवे, तरच हे झाड चांगले वाढते आणि भरपूर मिरच्या ह्या झाडाला लागत राहतात। आता आपण ज्या दुसऱ्या वस्तूचा खत म्हणून वापर करणार आहोत त्या म्हणजे ह्या सुकलेल्या बटाट्यांच्या सालींचा मी वापर हा केलेला आहे। बटाट्याच्या साली या झाडावरती फुले, फळे लागण्यासाठी अतिशय फायदेशीर अशा आहेत, कारण झाडाला भरपूर मिरच्या लागण्यासाठी ज्या घटकांची, पोषक तत्वांची आवश्यकता असते ते सर्व घटक या बटाट्याच्या सालीमध्ये हे जास्ती प्रमाणामध्ये असतात। त्यामुळे मिरचीच्या झाडासाठी याचा खत म्हणून वापर केला तर मिरचीचे जे झाड आहे ते अगदी मिरचीने लगडून जाईल। बटाट्याच्या जर साली तुमच्याकडे नसतील तर तुम्ही केळीच्या सालीचा देखील हा वापर करू शकता। आता आपण हे ताकापासून तयार केलेले खत आणि ह्या ज्या बटाट्याच्या साली आहेत त्या झाडाला देण्यापूर्वी झाडाच्या बुंद्याभोवती अशा प्रकारे गोल वर्तुळ करून घ्यायचे। गोल वर्तुळ केल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला ज्या बटाट्याच्या साली आहेत त्या एका झाडासाठी एका बटाट्याच्या साली ह्या पुरेशा होतील
ह्या ज्या साली आहेत त्या झाडाला दिल्यानंतर आपल्याला जे ताकापासून खत तयार केलेले आहे ते एका झाडाला हे अर्धा मग किंवा 1 मग या प्रमाणामध्ये हे आपल्याला महिन्यातून एकदा या 2 वस्तूंचा वापर हा करायचा आहे। तुम्ही पाहाल काही दिवसांमध्येच आपल्या मिरचीच्या झाडाची चांगली वाढ होऊन झाड हे अगदी मिरच्यांनी लगळून गेलेले तुम्हाला दिसून येईल। तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।